तर पुण्यामध्ये मानाचा पहिला गणपती ग्रामदैवत कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली होती। रास्ता पेठेमधून गणेश मूर्ती पारंपरिक चांदीच्या पालखीमध्ये विराजमान करण्यात आली होती। मिरवणुकीनंतर अष्टविनायकांपैकी एक श्री सिद्धटेक देवस्थानांच्या प्रतिकात्मक मंदिरामध्ये गणपती बाप्पा विराजमान होणार आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। पुण्याच्या पहिल्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे। कसबा गणपती चांदीच्या रथातून पारंपरिक पद्धतीनं मंदिराकडे म्हणजे सभामंडपाकडे रवाना होती आहे आणि आपल्यासोबत अध्यक्ष आहे। काय नेमकं वैशिष्ट्य आहे यावर्षी, काय वैशिष्ट्य आहे? सार्वजनिक गणेशोत्सवाची पारंपरिक पद्धतीने श्री कसबा गणपतीची सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकाल की चांदीच्या पालखीमध्ये पारंपरिक पद्धतीने गजाननाचं आगमन झालेलं आहे आणि उत्सव मंडपात आता प्राणप्रतिष्ठापनेसाठी आपण जात आहोत। श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव यावर्षी महिलांच्या सुरक्षिततेबाबत समाजाला जागरूक करणार आहे। आपण 1.25 लाख लोकांना आपण प्रशस्ती पत्रक देणार आहोत आणि शपथ घ्यायला लावणार आहोत की मी महिलांचं रक्षण करेन। यंदा जल्लोषात कसबा गणपतीचं स्वागत करण्यात येते आहे। फुलांची उधळण काही वेळापूर्वी झाली। कसबा गणपतीचं पहिलं रूप आपण एबीपी माझाच्या माध्यमातून बघत आहोत। अक्षरशः पारंपरिक असलेल्या चांदीच्या या पालखीत या बाप्पांची मूर्ती विराजमान झाली आहे। ही मूर्ती पाहण्यासाठी पुणेकर गर्दी करतायत, सगळेजण गर्दी करतायत। दोन्ही रस्त्याच्या दुतर्फा सगळ्यांची गर्दी आहे। ढोल ताशाचा गजर आहे, सोबतच बँड पथक आहे आणि या सगळ्या उत्साहात आणि या जल्लोषात कसबा गणपतीची मूर्ती किंवा कसबा गणपती विराजमान काही वेळातच होणार आहे। कॅमेरामॅन अमोल गवायसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।